हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला पालकापासून बटाट्याचे वडे करून दाखवणार आहे. हे बटाटे शिजवून चांगले चिरून घेतलेत बरं का. एखादा राहिला तुकडा तर तसं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. सोलले नाहीत म्हणून मी त्याच्या सालीसहित वाटून घेतले, चांगले चिरून घेतले. हे कांदा बारीक चिरलेला आहे, हे कोथिंबीर आहे, हे पाने आहेत त्याचे बटाट्याचे. ह्याच्या मागच्या शिरा असतात ना, अशा ह्या मागच्या शिरा ह्या काढून टाकल्या. प्रत्येक पाण्याच्या मागच्या शिरा काढून. किती हिरवागार पालक आहे बघा, किती छान वाटायला. आता हे बेसन पीठ घेतले, ह्याच्यामध्ये क्रश करून ओवा टाकला, जिरे टाकले, मिरची टाकली, हळद टाकली आणि मीठ टाकले. ह्याच्यात पाहिजे असेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता, खूप कुरकुरीत पाहिजे असतील तर. आणि आता हे कढईमध्ये ना मी तेल टाकले. ह्याच्यात हिरवी मिरची टाकायची असेल तर टाका. मिरचीमध्ये मी टाकलेली नाही, माझ्याकडे मिरची कमी खाते तो. हिरवी मिरची तर खातच नाहीत म्हणलं तरी चालेल. आता तेल गरम झालंय, नाही झालं गरम आणखीन टाकलं मी. आता मोहरी उशीर लागते, आणि तेल जर चांगलं गरम झालं तर मोहरी तडतडायला खूप लवकर तडतडती, आणि मोहरीची फोडणी खूप छान लागते बरं. मी आता ह्याच्यामध्ये टाकून दिलं, मला वाटलं गरम झालं काय, की मी पेटवून ठेवली होती कढई. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकले, जिरे चांगले तडतडून आले बघा. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकताय मी भाजायला. कढीपाला बारीक चिरून तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे कढीपाला टाकलेला जमत नाही. मी ह्याच्यात शेवग्याची चटणी टाकणार आहे 1 चमचा. आता ह्याला चांगलं भाजून घेते. हे चांगले भाजावे असे आपल्याला वाटत असतील, ह्याच्यामध्ये थोडी लवकर भाजाव्याचे वाटतं. थोडी साखर, नाही तर मग असं मीठ टाकायचं भरभरून, आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं. ते भाजत आलं की त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकायची, आणि परत मग बटाटे टाकायचे. आता हे चांगलं हलवून घेते मी एकदा, भाजून घेते चांगलं. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ते बटाट्याची केलेली जे चिरून केलेत ना बटाटे, ते टाकून आणि मसाले टाकले. आता हे बघा, हे कांदे चांगले भाजले, त्याच्यामध्ये मिरची टाकली, काळा मसाला टाकलाय, थोडं हळद टाकली, आता हे टमाटर टाकले बरं करून घेतलेले, जे बारीक करून घेतले टोमॅटो, हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकले. टोमॅटो मी नाही टाकले बरं का, तुम्हाला टाकू वाटलं असतं टाकून. आता ह्याला चांगली फोडणी देते मी. फोडणी देऊन चांगलं शिजवून घेते, त्यातलं पाणी चांगलं आटू देते मी. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट पण टाकली बरं मी थोडी. मी आलं टाकलेलं नाही आहे, तुम्ही आलं टाकू शकता. मी टाकलं नाही आलं, आता विसरले, नंतर मी टाकून थोडं आलं. जाडसर होऊ द्यायचं आणि गार होऊ द्यायचं. गार झाल्याशिवाय ते पालकाच्या ह्याच्यामध्ये भरता येत नाही बरं. आले मी मागून टाकणार आहे, मी विसरले, तुम्ही टाकून घ्या आले ह्याच्यामध्ये. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं, आणि थंड झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये भरून ते पानं ह्याच्यामध्ये बेसनामध्ये डीप करायचं. ह्या बेसनामध्ये ओवा टाकला, जिरा टाकले, मिरची टाकली, मीठ टाकले, आणि कोथिंबीर टाकली. तुम्हाला कोथिंबीर नसली टाकायची तर तुम्ही पेस्ट पण ह्याच्यामध्ये पण पेस्ट टाकू शकता. ह्याच्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे मी, वडे कुरकुरीत होण्यासाठी. बघा, हे चांगले शिजून आले, घट्टाळून आले. आता ह्याला मी ताटामध्ये बसून गार करणार आहे, आणि परत वडे भरून तुम्हाला तळताना दाखवणार आले. आणि हो काय, हे असं ठेवलंय त्याच्यावर पालकाच्या पानावर. एक एक करून दाखवते तुम्हाला मी. तुम्ही इकडून पण ठेवू शकता असं. हो का, छोटं घ्यायचं, हे असं ठेव का, हे असं करायचं. झालं हे असं, हे असं घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं. हे दाबून घ्यायचं, आणि इकडचं पण बाजू दाबून घ्यायची, अशी बेसन घालायच्या अगोदर. हो का, असे दाबून घ्यायचे, आणि इकडची पण बाजू अशी दाबून घ्यायची. ह्याला असं पेस्टला चिटकू द्यायचं, असं पेस्टला चिटकवून लावून टाकायचं. हो का, असं लावून टाकायचं, आणि आता हे पेस्टमध्ये मिक्स करायचं बघा, असं पेस्टमध्ये टाकायचं. आणि ह्याच्या शिरा काढून घ्यायच्या बरं का. शिरा नाही काढल्या तर ते वडा चांगला होत
नाही आणि पसरला जाते वडा. आता हो का ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, असं आपल्याला चांगलं भिजू द्यायचं ह्याच्यामध्ये. आता हे भिजलंय बघा छान. आता ह्याला दाबून घ्यायचं, असं मधल्या बाजूला दाबून घ्यायचं. हो का वडा छान भिजलाय माझा. आता हे मधल्या बाजूला मग दाबून चांगलं घ्यायचं, असं दाबून. हो का एका हाताने मला दाखवता येईना गेले हो. हे असं दाबून घ्यायचं मधल्या बाजूला आणि ह्याच्यावर बेसन टाकायचं थोडंसं आणि हे दाबून घ्यायचं हा भाग इकडचा आणि ह्याच्यात सोडून टाकायचं. आता सोडायचं असं सोडलं त्याच्यामध्ये ते निघाले भाग. मला एका हाताने दाखवायलाही नाही गेलं. छान होतंय हे. मी दुसरा वडा तुम्हाला दोन्ही हाताने करून परत दाखवते. छान होतंय वडा. आता ह्याला चांगलं तळू द्यायचं आणि परत काढायचं. मी दुसरा वडा दोन्ही हाताने करून तुम्हाला परत दाखवते. आता बघा हे वडा ठेवला इथं. आता हे केलेली निळवटी ह्याच्यामध्ये ठेवायची आणि ह्याला गोल 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 फिट्ट करायचं. ती एका हाताने केला म्हणून तसं झालं. आता दुसरा तुम्हाला करून दाखवते. आता हे बघा हे वडा तळून किती छान झालाय बघा बरं. आता हे 3 वडे मी करून सोडले. तुम्हाला म्हणलं ना नुसत्या हाताने येत नाही एकटीला म्हणून. लोक आता असा डीप करायचा, चांगला डीप करायचा बरं का. आणि हे डीप करून ह्याच्यामध्ये असा हळूच सोडायचा. तेलामध्ये सोडताना खूप हळू सोडायचा आणि डीप चांगला करायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या पानाला मधून सुद्धा तुम्ही थोडं बेसन लावा. बेसन लावलं ना पान चांगले चिटकत येतात. ह्या मधल्या बाजूला आता हे आपण वडा करणार आहोत ना, तर काही आधी बेसन लावून टाकायचं मधल्या बाजूला आणि त्याच्यावर हे वड्याचं मिश्रण आहे ना ते ठेवायचं. म्हणजे वडा सगळीकडून चांगला चिटकत आहे. आता हो का ह्याच्यामध्ये मी 2 टाकले तर तळलेलं तेल कामाला येत नाही म्हणून मी थोडं थोडं तेल घेते बरं. परत माझ्याकडे तळलेलं तेल काही आम्ही कामाला घेत नाहीत कशाला. हो का तिसरा पण वडा टाकला मी आता. गॅस मोठा केला. आता हे बेसन लावले ना मधून मी 2 पानं घेतले बरं, फाटले थोडे. आता हे बेसन लावलंय ना तर आपण असं ठेवायचं हे वड्याचं इथं आणि हो का हे वडा असा फिट्ट बंद करायचा. म्हणजे बेसन लावलेली बाजूला ना पानं चांगली चिटकून येते. तर हे पानं चिटकत नाही. तो कधी कधी निबर असते ना त्याची शीर चिटकत नाही. आता हे मला एवढं काढावं लागणार आहे का तर ते चिटकना गेलंय ना. चाकूने तेवढं काढून टाकते आणि तळताना व्यवस्थित. पालक पण आता निबर यायला आहे. पहिल्यासारखा पालक लिना गेलाय थोडा. किती क्रिस्पी झालेत बघा बरं, किती छान झाले. वडे खूप सुंदर होते बरं का. आपल्या बटाट्या वड्यासारखे वडे होते. छान तळू द्यायचे. गॅस बारीक करायचा, गॅस मोठा करायचा नाही. गॅस मोठा केला की ते कुरकुरीत होत नाही. चांगले कुरकुरीत होऊ द्यायचे. लहान गॅसवर वडे चांगले होते. आता ह्याला आणखीन 5 ते 10 मिनिट आहेत पहिला. आता बघा हे बघा तळायचे चुले लहान केलंय ना गॅस आणि ह्याच्यामध्ये थोडा कॉर्नफ्लॉवर टाकला आणि बेसनची कंटेन्सी असा असा ह्याच्यावर लाईन उमटावी अशी. जास्त पातळ असू हे का ह्या चमच्यावर अशी लाईन उमटावी अशी पासावी. जास्त पातळ असू नये बघा. ते जास्त पातळ असलं तर चिटकत नाही. लोक मी लाईन कशी घेतली ह्याच्यावर तसं असावं. जास्त पातळ असू. आता हो का हे वडे झाले. मी एक काक बघितला बरं का टेस्ट करून तोडून म्हणून मी हे तुटल्याला आहे बघा. आता हे तळायलेत आणखीन आणि आणखीन एक करणार आहे. मी जास्त करणार नाही. गरम गरम पाहिजे तसे करायचे. माझी जरी पालक वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. शेअर करा. पण पिठामध्ये आणि ह्या सारणामध्ये आणि ह्या बेसन पिठामध्ये मीठ चेक करून परत करायचे बरं. कमी जास्त मीठ झालं तर चांगले लागतं. तुम्ही त्यात लिंबू साखर पण ह्या सारणामध्ये टाकू शकता. आपली आपली आवड आहे.
धन्यवाद.